या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत बापूंनी शेतासाठी काही खते मागवलेली असतात आणि ती खते घेऊन एक रिक्षा घरासमोर येते आणि ती रिक्षा बघून बापूंना त्यांची राणी आठवते आणि त्या राणीची काळजी घेणारी अप्पी आणि मग ते त्याच आठवणींमध्ये हरवून जातात. नकळतपणे त्यांचे डोळे भरून येतात. तर अमोल त्यांना विचारत असतो की बापू काय झालं, मात्र बापू त्याला काही सांगत नाही. मात्र अमोल म्हणतो की बापू सांगा ना काय झालं, आणि त्यावर बापू म्हणतात की अरे काही नाही, जेव्हा मी आसगावमध्ये होतो ना तेव्हा तुझी माँसुद्धा अशीच माझ्या राणीमध्ये बसायची. मी तिला सगळं आसगाव फिरून आणायचो. संध्याकाळचा थंड वारा ती चेहऱ्यावर घ्यायची आणि आपल्या राणीमध्येच अभ्यास करायची. या राणीत अभ्यास करूनच ती कलेक्टर झाली. आणि ते सगळं काही ऐकून अमोलला तर खूपच आनंद होतो आणि मग तो बापूंना म्हणतो की चला बापू, आता आपणसुद्धा आसगावला फिरायला जाऊ. जसं तुम्ही मला फिरवायचात ना तसं आता मला देखील फिरवा. आणि त्यावर ते सुद्धा हसतच हो म्हणतात आणि अमोलला त्यांच्या राणीत बसवतात. आणि मग त्यानंतर ते दोघे जणू आसगावमध्येच आले आहेत असं नाटक करत एकमेकांशी छान गप्पा मारत असतात. बापू अमोलला आसगावची माहिती देत असतात आणि त्यामुळे अमोलला तर खूपच आनंद होतो. मात्र त्यानंतर त्याला पुन्हा एकदा अप्पीची आठवण येते आणि तो बापूंना म्हणतो की बापू मला खूप भीती वाटते, मा जर परत आलीच नाही तर मग मी काय करू. आणि त्याचा तो प्रश्न ऐकून बापूंना वाईट वाटतं. तर अमोल रडतच राणीतून खाली उतरतो. बापू त्याला समजावत असतात की मा नक्की परत येईल. मात्र अमोल म्हणत असतो की बापू मग मा अजूनपर्यंत परत का नाही आली, मला तिची आठवण येते. तर बापू त्याला सांगतात की जर आपल्या मुलांना काही झालं असेल ना तर ते सगळ्यात आधी आईवडिलांना कळतं. आणि माझं मन मला सांगते की माझ्या अप्पीला काही झालेलं नाही आहे, ती सुखरूप आहे, ती लवकरच परत येईल. मात्र तोपर्यंत तुला आणि बाबाला एकमेकांना सांभाळावं लागेल. जर मा परत आली आणि तुम्हा दोघांना तिने असं खचलेलं बघितलं तर तिला आवडेल का. आणि त्यावर अमोल नाही म्हणतो. तर बापू त्याला म्हणतात की मग आता तू असा खचून जाऊ नको, मा नक्की परत येईल. आणि त्यावर अमोलही हो म्हणतो. आणि मग त्यानंतर ते दोघेजण ती सगळी खते शेतामध्ये घेऊन जातात आणि कामाला सुरुवात करतात. मात्र त्याच वेळी दोन पत्रकार त्या ठिकाणी येतात. ते अपर्णाच्या बंगल्याबाहेरच उभे असतात आणि म्हणत असतात की काही करून आज या बंगल्यातून माहिती काढायलाच हवी, तरच बॉस खुश होईल. आणि मग त्याच वेळी त्यांना आतमध्ये अमोल दिसतो. अमोलला बघून ते खुश होतात आणि धावतच त्याच्या जवळ जातात. अमोल एकटाच असतो त्यामुळे ते त्याला म्हणतात की बाळा घाबरू नको, आम्ही पत्रकार आहोत. आता आम्ही तुला जे प्रश्न विचारू ना त्यांची फक्त तू उत्तरं दे. आणि मग ते सरळ अमोलला म्हणतात की तुझ्या आईचा अपघात झाला याबद्दल तुला काय वाटतं. सगळं शहर म्हणते की तुझी आई त्या अपघातात गेली, पण तुझं काय म्हणणं आहे यावर. आणि त्यांचे असे प्रश्न ऐकून अमोल तर खूपच घाबरतो आणि रडू लागतो. पण तरीही त्या पत्रकारांना त्याची दया येत नाही. ते मूर्खासारखे त्याला प्रश्न विचारत म्हणत असतात की तुला असं वाटते का की तुझी आई जिवंत आहे, पण हे कसं काय शक्य आहे. आणि त्यांचे हे सगळे प्रश्न सुरू असतानाच दीपक आणि स्वप्नील त्या ठिकाणी येतात आणि त्या दोघांवर खूप ओरडतात. मात्र ते दादागिरी करत म्हणत असतात की आम्ही पत्रकार आहोत, तुम्ही आमच्याशी असं बोलू शकत नाही. मग मोना आणि रुपालीसुद्धा त्या ठिकाणी येतात. अमोलची अवस्था बघून ते सगळेच जण खूप चिडलेले असतात. मग रुपाली अमोलला आतमध्ये घेऊन जाते. तर स्वप्नील म्हणत असतो की तुम्हाला थोडीसुद्धा त्या लहान मुलाची दया आली नाही का, त्याची काय मनस्थिती असेल याचा तरी थोडा विचार करायचा ना, असे प्रश्न विचारताना लाज वाटत नाही का. पण ते पत्रकार म्हणत असतात की तुम्ही आमच्याशी असं बोलू शकत नाही, आम्ही पत्रकार आहोत. मात्र दीपक म्हणतो की तुम्हाला पत्रकार म्हणजे काय हे पुन्हा एकदा शिकवायला लागेल वाटतं, निघा इथून, पुन्हा इथे येण्याची हिंमत करू नका. आणि तो त्यांना तेथून हाकलून देतो. आणि मग ते दोघेजण अमोलकडे जातात. दुसरीकडे अर्जुन काही कॉन्स्टेबल्ससोबत एका जंगलात अप्पीचा शोध घेत असतो. मात्र तिथे काही माहिती मिळत नाही आणि मग तो तेथून जाण्यासाठी निघतो. मात्र तितक्यात त्याच्या मोबाईलवर अमोलचा तो व्हिडिओ येतो आणि तो व्हिडिओ बघून अर्जुन खूप चिडतो आणि लगेच घरी जाण्यासाठी निघतो. दुसरीकडे मोना आणि रुपाली अमोलला पाणी देतात, त्याला शांत करतात. त्या पत्रकारांनी जे काही केलेले असते त्यामुळे त्या दोघीही चिडलेल्या असतात. एखादी व्यक्ती असं कसं वागू शकते असा त्यांना प्रश्न पडतो. आणि तितक्यात स्वप्नील आणि दीपकही त्या ठिकाणी येतात. ते अमोलला म्हणत असतात की बाळा तू ठीक आहे ना.
त्यावर तो म्हणतो की हो मोठे बाबा, पण ते असे का विचारत होते, माझी मा नक्की परत येईल ना, तिला काही झालं तर नाही आहे ना? आणि त्यावर रुपाली म्हणते की तुझ्या मला काही झालेलं नाही आहे, अपर्णा नक्की परत येईल, तू घाबरू नको. आणि मग मोना तिला सांगते की आपण छोट्या सरकारांना काहीतरी खायला देऊ, गोळी देऊ, म्हणजे त्यांना शांत झोप लागेल आणि मग त्या अमोलला तेथून घेऊन जातात. तर दीपक आणि स्वप्नील बापू आणि कदमांना देखील बोलावून आणतात, त्यांनासुद्धा हा सगळा प्रकार सांगतात. तितक्यात अर्जुनही घरी पोहोचतो. तो अमोलची चौकशी करतो, तर रुपाली सांगते त्याला आत्ताच गोळी देऊन झोपवलं आहे, मोना आहे त्याच्यासोबत. तर अर्जुन चिडून म्हणतो की त्या पत्रकारांना आता मी सोडणार नाही, त्यांची नोकरी घालवल्याशिवाय गप्प बसणार नाही. पण कदम त्याला शांत करत म्हणतात की अर्जा, त्यांनी जे काही केलं ते चुकीचंच आहे, मात्र आता आपल्याला याचासुद्धा विचार करावा लागेल की आपल्याला अमोलला काय सांगायचे, नाहीतर अमोलला आपण अंधारात ठेवल्यासारखं होईल. त्याच्या मनात ना अनेक प्रश्न निर्माण होत आहेत आणि जर त्याला त्या प्रश्नांची उत्तरं नाही ना मिळाली तर मग खूप मोठा प्रॉब्लेम होईल. मात्र अर्जुन म्हणत असतो की अप्पीबद्दल काहीच माहिती मिळाली नाही आहे, मग त्याला तरी काय सांगायचं. मात्र रुपाली म्हणत असते की भाऊजी, आता आपल्याला अमोलला काहीतरी ठामपणे सांगावंच लागेल, आपण त्याला असं अंधारात नाही ठेवू शकत. आणि रुपालीचं बोलणं ऐकून बापू वाईट वाटून तेथून निघून जातात. तर स्वप्नील अर्जुनला म्हणतो की हे बघ, वाईट वाटणं साहजिक आहे, मात्र अमोलला काहीतरी सांगायला तर हवंच. त्यानंतर मग अर्जुन अमोलकडे जातो. अमोल झोपलेला असतो. तो अमोलचा हात हातात घेत म्हणतो की बाळा, मला माफ कर, मी तुझ्या माला नाही शोधू शकलो. मात्र त्यावेळी अमोल झोपेतच बडबडत असतो की मा, तू प्लीज परत ये ना, मला तुझी खूप आठवण येते. आणि ते ऐकून अर्जुनला वाईट वाटतं. तितक्यात त्याला चिंचोकेचा कॉल येतो. चिंचोके अर्जुनला सांगतो की साहेब, वरिष्ठ अधिकारी पोलीस स्टेशनमध्ये आले होते आणि त्यांनी ताबडतोब अपर्णा मॅडमच्या अपघाताविषयीचा रिपोर्ट बनवायला सांगितला आहे. खरं तर त्यांनी याआधीसुद्धा फोन केला होता, पण आपण टाळाटाळ केली, त्यामुळे ते अचानक पोलीस स्टेशनला चालले. मी आता रिपोर्ट बनवायला घेतला आहे, त्यात काय लिहू हे विचारायलाच तुम्हाला फोन केला. आणि त्यावर अर्जुन म्हणतो की ठीक आहे चिंचोके, सांगतो मी तुला काय लिहायचं आहे ते. मी थोड्याच वेळामध्ये येईल पोलीस स्टेशनला. आणि मग तो फोन ठेवून देतो. त्यानंतर दीपक डॉक्टरांना त्या ठिकाणी घेऊन येतो. डॉक्टर अमोलला चेक करतात. सगळेजण काळजीतच असतात. तर डॉक्टर त्यांना सांगतात की काळजी करायची गरज नाही आहे, अमोलला काही झालेलं नाही आहे, फक्त त्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाही आहे ना, या गोष्टीचा त्याच्यावर स्ट्रेस आला आहे, त्यामुळे तुम्ही त्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरं द्या, म्हणजे त्याच्या मनावर आलेला ताण थोडा तरी कमी होईल. पण अर्जुन म्हणत असतो की डॉक्टर, त्याला मी काय सांगू अपर्णा बद्दल. तर डॉक्टर म्हणत असतात की हे बघा, त्याला काय सांगायचं हा तुमचा प्रश्न आहे, मात्र त्याचा मूड आणि योग्य वेळ बघून तुम्हाला त्याच्या प्रश्नांचं उत्तर तर द्यावंच लागेल, नाहीतर मग तो असा स्ट्रेसमध्ये येत राहील आणि हे त्याच्या तब्येतीसाठी चांगलं नाही आहे. आणि मग ते तेथून निघून जातात. तर अर्जुन रडतच बाहेर जातो. कदम त्याला समजवण्यासाठी त्याच्या पाठोपाठ येतात. तर अर्जुन त्यांना मिठी मारून मोठमोठ्याने रडू लागतो. तो म्हणत असतो की कदम, मी काय सांगू अमोलला, माझी हिंमत नाही आहे त्याच्यासमोर जायची. पण कदम त्याला समजवतात की हे बघ अर्जा, जेव्हा तुझी आई गेली ना, तेव्हा मला सगळ्यांनी सांगितलं की दुसरं लग्न कर, पण मी तुझा विचार केला. दुसरं लग्न करून तुझ्या वाट्याला आयुष्यभराचं सावत्रपण देण्यापेक्षा मला आयुष्यभर तुझं मित्र बनून राहणं गरजेचं वाटलं. आता त्याच प्रकारे तू सुद्धा अमोलचा मित्र बन. जसं तू मला समजून घेतलं ना, तसाच तो सुद्धा तुला समजून घेईल याची खात्री आहे मला. त्यामुळे आता तू त्याच्याशी स्पष्टपणे बोल. आणि त्यावर अर्जुनही रडतच हो म्हणतो. तर कदम त्याला समजवतात की आता तुला खंबीर राहण्याची गरज आहे, स्वतःसाठी सुद्धा आणि आपल्या अमोलसाठी सुद्धा. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.